हे सुवर्णक्षिरीचं झाड आहे. पिवळ्या रंगाचा चीक येतो याला, त्याच्यामुळे याला सुवर्णक्षिरी असं म्हटलं जातं. इथे बघा आला चीक पिवळ्या रंगाचा. स्वर्ण म्हणजे पिवळा सोन्यासारखा आणि क्षिरी म्हणजे दूध किंवा चीक, म्हणून हिला सुवर्णक्षिरी असं म्हणायचं. अथर्ववेदामध्ये ज्या 9 वनस्पतींचा उल्लेख आला की ज्याच्यामध्ये सोन्याचा अंश आहे, तर त्याच्यामध्ये सुवर्णक्षिरीचं वर्णन आलेलं आहे. याच्या मुळ्या ज्या आहेत त्या तीव्र रेचक म्हणजे पोट साफ करणाऱ्या आहेत, जुलाब करणाऱ्या आहेत. आपली जी काही पित्ताश्मरी नावाची जी गोळी आहे तर त्याच्यामध्ये आपण या वनस्पतीच्या मुळ्या वापरलेल्या आहेत. काविळीसाठी याच्या मुळ्या ज्या आहेत त्या विड्याच्या पानातून घेतल्या की कावीळ 3 दिवसामध्ये बरी व्हायला मदत होते. हे सलग 3 दिवस काविळीसाठी विड्याच्या पानातून याच्या मुळ्या आपल्याला घ्यायच्यात. आणि याच्या मुळांपासून एक घण बनवतात ज्याला रेवांचिनी असं म्हटलं जातं किंवा रुबाब असं म्हणतात. तर त्याने फार सडकून जुलाब होतात आणि पित्ताच्या खाडे किंवा रुद्धपत कामला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस याच्यामध्ये रुबाब वापरलं जातं. याला जे काही बिया येतात तर त्या बियांची भेसळ मोहरीमध्ये केली जाते.